नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय मऊ आणि लुसलुशीत अशी आपण इथे इडली बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले, 1 वाटी भरून आपण त्यासाठी उडदाची डाळ आणि 1 कप पोहे घेतलेले आहेत. तर तांदूळ आपण स्वच्छ निवडून वगैरे घेतले. तर आता इथं पाहू शकता एकाच वाटीच्या मापाने सर्व घेणार आहे आपण. तर इथं बघा 2 सपाट वाट्या भरून आपण ह्या वाटीचं माप घेतलेले. तुम्ही कुठली वाटी घ्या आणि बरोबर दोन्ही वाट्या बघा सपाट भरून घेतल्यात. इतके आपण इथं रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या मापाने दोन्ही वाट्या एकसारख्या आहेत. इथं आपण उडदाची डाळ वापरली. उडदाची डाळ थोडीशी आपल्याला जास्त वापरायची, म्हणजे आपल्या इडली आहेत त्या खायला तर छान लागतात, पण एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. त्यासाठी आपण 1 कप पोहे घेतलेले आहेत. आता तांदूळ आणि डाळी 4 ते 5 पाण्याने बघा स्वच्छ चोळून धुवून घेतलेले आहे आपण. आणि पोहे जे आहेत ते आपल्याला इथं वाटण वाटताना टाकायचे. तर इथं पाहू शकता आता इथं आपण हे भिजत ठेवलं होतं. तर जवळजवळ बघा सकाळी मी भिजत टाकलेलं 3-3:30च्या दरम्यान, तर संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत भिजवले. तर पुन्हा एकदा 4 ते 5 पाण्याने ह्याला धुवून घेतलेले आहे मी. पोहे सुद्धा आपण धुवून भिजवून घेतलेले आहेत. तर वाटताना सुद्धा पुन्हा आपण हे धुवून घ्यायचं, म्हणजे पीठ पण आपलं जास्त आंबट होत नाही. अगदी 2 दिवस म्हटलं तरी हे पीठ आपलं छान राहतं. बिलकुल ह्याला जास्त बघा आंबूसपणा येत नाही, कारण की तांदूळ जर तुम्ही स्वच्छ धुतले तर इडली पण छान पांढरी शुभ्र होती आणि शिवाय आंबट कमी होती. आता इथं पाहू शकता. तर सर्वात आधी आपण नुसती डाळच वाटून घेतोय. तर आपण इथं पाण्यातनं डाळ नितळून झाऱ्याने इथे टाकली होती आणि त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपण हे मऊसूत असं वाटण वाटून घ्यायचे. तर इथं बघा अशा पद्धतीने एकदम मऊसूत असं वाटण आपल्याला वाटून घ्यायचे. पुन्हा थोडं पाणी टाकून अजून एकदा फिरून घेऊया आणि अशा पद्धतीने बघा एकदम मस्त मऊसूत मुलायम अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची. बिलकुल जाड ठेवायची नाही, जे करून आपली इडली ती एकदम सुंदर झाली पाहिजे. आता बघा डाळ वाटून झाली. एका मोठं पातेले घेतले, त्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊया. कधीही वाटताना दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटायच्या, एकत्र वाटायच्या नाही. त्यानंतर आता इथं पाहू शकता तुम्ही त्याच भांड्यामध्ये आता आपण इथं तांदूळ धुवून घेतलेले. ते तांदूळ पण बघा पाणी नितळून टाकले, ते पाणी टाकणार नाहीये आपण. आणि त्यानंतर त्यात पोहे घेतलेले आहेत भिजवून, ते टाकलेले आहेत. आता डाळ आणि पोहे मी एकत्र वाटतेय, वेगवेगळं वाटणार नाहीये. आता इथं पाहू शकता डाळ तांदूळ पण छान असं बारीक झालेले. तर अशा पद्धतीने इडलीचं वाटण तुम्ही वाटून बघा आणि इडली करून मला कमेंटमध्ये सांगा कशी होती ती. अशा पद्धतीने बघा दोन्ही गोष्टी आपण इथं छान मऊसूत वाटून घेतलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच हे वाटण तयार करायचं. 2 ते 3 दिवस तुमचं पीठ एकदम छान राहणार. अशा पद्धतीने बघा तुम्ही एकदा इडली करून बघा. आता इथं पाहू शकता सर्व वाटण आपलं छान वाटून झाले. आता व्यवस्थित असं सगळं पीठ आता एकत्र आपल्याला एका दिशेने फेटून घ्यायचे. आता हे पीठ आपल्याला रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचे. जरी पावसाळा असला तरी पीठ पण छान आंबू शकतं. थोडं गॅसच्या कोपऱ्याला जर तुम्ही ठेवलं तर पीठ सुंदर आंबून निघतं. इथं पाहू शकता आता सकाळी आपण बघतोय, तर सकाळच्या वेळेला बघा इथं मी 8:30 ते 9 वाजता पीठ बाहेर घेतलेलं आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपलं पीठ अगदी पाऊस असला तरी सुंदर असं फुगलेलं आहे. फक्त गॅसच्या कोपऱ्याला तुम्ही संध्याकाळचं उभेला पातेलं जर ठेवलं तर अशा पद्धतीने बघा पावसाळ्यात सुद्धा पीठ छान होतं. आता इडली बनवायला घेण्यासाठी त्यामध्ये 1 पॅकेट आपण इनो टाकलेलं आहे आणि त्यानंतर बघा चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया. मिठाचं प्रमाण सुद्धा इडलीत टाकताना थोडंसं कमी ठेवायचं, म्हणजे इडल्या जास्त आंबट होत नाही. जरी पीठ शिल्लक राहिलं तरी छान राहतं. आता सगळं बघा इनोवर किंचित पाणी टाकून पुन्हा एकदा हे पीठ आपण चांगलं फेटून घेऊया. इथं पाहू शकता एका दिशेने पीठ आपल्याला एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि इथं पाहू शकता आपलं पीठ आहे ते किती सुंदर झालेलं आहे. एकदम छान मऊ मुलायम आणि छान असं बघा एकदम पीठ झालेलं आहे. आपल्या इडली पण सुंदर होणार आहे. त्यानंतर आता इडली बनवणार ते आपण कापडावर बनवतो. एका पातेल्यामध्ये बघा 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलेले. त्यामध्ये कॉटनचा असा पांढरा शुभ्र कपडा घ्यायचा आणि तो आपल्याला पातेल्याला बांधून घ्यायचा आहे. तर दोन्ही प्रकारचे आपण इडल्या करणार आहे. तर आपण इथं पाहू शकतो असा कपडा बांधून घेतलेला आहे. आता पाण्याला आपल्याला छान अशी वाफ आणून घ्यायची. आता ह्याच्यावर आपण थोडंसं झाकण टाकूया आणि पाण्याला उकळी आणून घेऊया. आता तोपर्यंत आपण इकडे चटणीची तयारी करूया. तर चटणीसाठी साहित्य घेतले.
थोडस ओलं खोबरं घेतलंय 1 कप भर बघा. त्यानंतर आपल्याला इथं थोडे शेंगदाणे लागतील चटणी मिळून येण्यासाठी. त्यानंतर इथं आपण मिरची घेतली 1 तिखटवाली, थोडस लिंबू, कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता फोडणीसाठी, 1 चमचा मोहरी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, हिंग, अशा गोष्टी आपण ह्या घेतलेल्या आहेत. आता आपण इथं छान अशी जरा ओल्या खोबऱ्याची चटणी वाटून घेऊया. त्यामध्ये खोबरं घालून घेतले, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण घालूया. त्यानंतर ह्यात किंचित असं लिंबू पिळून थोडीशी आपण 1 चमचा इथं साखर घालणार आहे, म्हणजे आंबट गोड अशी चटणी आपली खायला पण छान लागते. आणि थोडं पाणी टाकून आपण ही चटणी आता चांगली वाटून घेऊया. मिरची मी इथे 1च टाकली कारण भरपूर तिखट मिरची आहे. आणि अशा पद्धतीने बघा ही चटणी पण आपली वाटून झालेली. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी वाढवून ह्याला आपण लगेच तडका देऊन घ्यायचा आहे. तोपर्यंत आता इकडं पाणी उकळलेलं आहे माझं. आता आपण ह्याच्यावर इडली सोडून घेऊया. तर इथं बघा पीठ व्यवस्थित पुन्हा एकदा मी हलवून घेते. आणि आता इथं अशा पद्धतीने बघा 1 ते 1.5 पळी आपल्याला इथं पीठ टाकायचंय. छान अशी आपली ही इडली तयार करायची. थोडं पसरवून घेते म्हणजे व्यवस्थित अशी छान अशी आपली इडली तयार होईल. आता ह्याच्यावर पुन्हा झाकण टाकूया. गॅस मिडियम ठेवायचा आणि सावकाश अशी इडली आपली ही शिजायला ठेवलेली. आता तोपर्यंत बघा इकडे एका पातेल्यामध्ये चटणी काढून घेते. त्यामध्ये किंचित असं पाणी वाढवून घेऊया कारण इतकी घट्ट चटणी नकोय आपल्याला. थोडीशी पातळसर चटणी छान लागते. तर अशा पद्धतीने बघा ही चटणी एका पातेल्यात घेतली. आता ह्याला आपल्याला एक छोटासा तडका द्यायचा आहे. किंचित असं तेल टाकलं 1 चमचाभर छोटा. त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की लगेच हिंग पावडर टाकूया. आणि त्यानंतर लगेच कढीपत्त्याची 4 पाने टाकून आपण छान असा तडका देऊया. तर इथं पहा फोडणी चांगली तडतडली. आता आपण इथं वाटीत चटणी घेतली त्याच्यावर आपण तडका देऊन घेऊया. आता चटणी पण तयार झाली, इडली पण तयार झाली. इथं पाहू शकता 5-6 मिनिटं आपण इडली चांगली शिजायला ठेवली होती. आणि मस्त अशी बघा आपली छान अशी इडली तयार झालेली आहे. इथं पाहू शकता सुरीच्या साह्याने मी इडली आता ही काढून घेते. थोडस कडेने बघा पाणी टाकले की इडली आपोआप सुटली जाते. तर इथं पाहू शकता छान अशी आपली ही मस्त इडली तयार झालेली आहे. एकदम मऊ मुलायम आणि भुसभुशीत अशी इडली आपली तयार झालेली. त्यानंतर दुसरी इडली मी लगेचच टाकून घेते. एका साईडला मी आपल्या जे नेहमी रेग्युलर इडल्या असतात त्या मी कुकरला लावलेल्या आहेत, त्या सुद्धा मी दाखवते तुम्हाला. आता ह्या इडलीवर आपण पुन्हा 5-6 मिनिटं झाकण टाकूया. गॅस मिडियम ठेवूया. आणि इथं पाहू शकता दुसरी पण इडली आपली सुंदर अशी झाली आहे. मस्त टम्म फुगलेली. इथं पाहू शकता कडेने तिला थोडंसं मी पाणी सोडलं, चमचा पाण्यात बुडवून घेतला. आणि इथं पाहू शकता दुसरी इडली आपली छान अशी तयार झालेली. तर आज आपण इथं कापडावर इडल्या बनवलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी कुकर पण लावलेला आहे, तो पण तुम्हाला मी दाखवते. तर इथं पाहू शकता तुम्ही कुकरमध्ये पण मी 1 ताटली लावली होती. आणि त्या पण इडल्या आपल्या छान अशा झालेल्या आहेत. इथं पाहू शकता ज्या पद्धतीने मी पीठ केले त्या पिठाच्या अशा पद्धतीने बघा इडल्या तयार होतात. एकदम अगदी विकत आणल्यासारखी मऊ लुसलुशीत आणि लवचिक इडली तयार होती. इथं पाहू शकता फक्त जे मी सांगितले त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीने बघा एकदम मऊ लुसलुशीत इडल्या तयार करा. खायला एकदम सुंदर आणि चविष्ट. अगदी 2 ते 3 दिवस जरी तुम्ही पीठ फ्रीज मध्ये ठेवून इडली केली तरी ती इडली अशीच होणार, सुंदर होणार, जास्त आंबट होत नाही. आणि इथं पाहू शकता एकदम मऊ मुलायम अशी इडली आपली तयार झालेली. मी तोडून पण तुम्हाला दाखवली, सोबत छान अशी चटणी पण आपण केलेली आहे. तर दोन्ही इडल्या माझ्या खूप सुंदर झालेल्या आहेत. इथं पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यावर आपण थोडी चटणी टाकूया. तर इथं पाहू शकता अगदी सुंदर अशी मस्त अगदी बाहेरनं विकत आणल्यासारखी इडली बघा तयार झालेली आहे. सोबत आपण छान खमंग चटणी सुद्धा बनवलेली आहे. इथं पाहू शकता सहज अशी इडली बघा चमच्याने तुटली जाते. म्हणजे
जर तुम्ही ही पद्धत वापरून जर इडल्या तयार केल्या तर घरच्या घरी अशा मऊ लुसलुशीत इडल्या तुम्ही तयार करू शकता. काही वेळा काय होतं की कमी डाळ वापरल्यामुळे इडली आपली एकदम अशी वेगळीच होती, तिला चव चांगली लागत नाही. तर ही पद्धत वापरा आणि अशा पद्धतीने इडली आणि चटणी किंवा सांबार तुम्ही करून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आजच्या ह्या इडल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या आणि कशा झाल्यात. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.